ताई मावशी दादा भाऊ चॅनलला या देऊ माहितीचा ग भाऊ। सरकारी योजनांची खात्रीशीर बातमी मिळेल इथे तुमच्यासाठी सोप्या रीतीने। सबस्क्राईब करा राजू पवार H1W ऑफिशियल, सरकारी माहितीचा हा तुमचा साथी ऑफिशियल। सबस्क्राईब करा राजू पवार H1W ऑफिशियल, हो तुमचा साथी स्पेशल। नमस्कार सर्वांना। माझं एक म्हणणं आहे सर्वांना की आपल्याला ज्या अडचणी येत आहेत त्या शासनापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आपण सर्वांनी खूप प्रयत्न केला तरी दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी होत नाही, साईट व्यवस्थित चालत नाही। यामुळे आपल्याला आपल्या पगारीपासून वंचित राहावं लागलंय। त्यामुळे खूप अडचणीला तोंड द्यावं लागत आहे। तटपुंजा याच्यावर दिव्यांगाचं जे काही जीवन चालत आहे ते पण आपल्याला मिळत नसल्याने आपण खूप अडचणीत येत आहोत। तर मला एकच म्हणायचं आहे सर्वांना की आपण शासनाला एक निरोप द्यावा की शासनाने साईट तरी व्यवस्थित ठेवावी, पण ही जिम्मेदारी त्यांच्या शासकीय कार्यालयातील, तहसील कार्यालयातील एखाद्या अधिकाऱ्यावर सोपवावी आणि सर्व दिव्यांगांचे काम तहसील कार्यालयात व्हावेत। ज्या त्या तालुक्यातील दिव्यांगांचे काम त्यांच्या तालुक्यात होतील आणि त्यांना सोयीस्कर होईल। बाहेर इतर ठिकाणी दिव्यांगाची हेळसांड होत आहे आणि 2-2, 3-3 तास तिथं बसून राहून सुद्धा कामं होत नाहीत। इतकी परेशानी होत आहे की सांगता येणार नाही। हे शासनाला आपण दाखवून द्यावं लागेल। यासाठी सर्वांनी आपल्या आपल्या तालुक्यातील दिव्यांगांना कशी मदत करता येईल यासाठी शासनाकडे आपण सर्वांनी मागणी करावी। तुमच्या अटी शर्ती ज्या काही आहेत आम्ही मान्य करत आहोत, पण आम्हाला ज्या काही अडचणी येत आहेत त्या पण आमच्या मान्य कराव्यात, असं आपण शासनाला बोलू आणि आपले प्रश्न सोडवून घेऊ। आणि मार्च महिन्याचे जे काही मानधन आलेले नाही बऱ्याच लोकांना, त्यासाठी पण आपण शासनाला देण्यासाठी भाग पाडावं। कारण लाडक्या बहिणीचे 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे पैसे एकदाच देतात, तर दिव्यांगाचे पैसे का बरं देत नाहीत, ह्यासाठी आपण बोलायलाच पाहिजे आणि शासनाने द्यावेच लागतील। एक महिना म्हणजे आपल्याला त्या महिन्यात काय काय अडचणी काढावं लागतात, कुणाचे पैसे घेऊन उदारपादार आपण जीवन जगतात, ते पैसे आपल्याला वेळेवर देणं गरजेचं असते। त्यामुळे आपण शासनाला मार्च महिन्याचे किंवा इतर कोणत्याही महिन्याचे आपले पैसे राहिलेले सोडायचे नाही आणि यापुढं 1 तारखेला पगार व्हायलाच पाहिजे, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा, ही माझी एक विनंती आहे। सर्वांना काय वाटत आहे ते ग्रुपवर बोलावे।